आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत महायुतीमधील तीनही पक्षांनी उमेदवारीची घोषणा करू नका। तटकरेंनी दिंडोरीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गिरीश महाजन यांचा सल्ला। शरद पवार गटामध्ये इनकमिंग सुरू, इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा आज पवार गटामध्ये पक्षप्रवेश, इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपचा मावळ, निफाड आणि रत्नागिरी मतदारसंघावर दावा। निफाडमध्ये अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठराव, मावळमध्ये भाजपचे बाळा भेगडे इच्छुक, तर रत्नागिरीमधील सर्व जागांवर भाजपचा दावा। पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी, कोथरूडची जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात, हक्काने मागतोय शिवसंकल्प मेळाव्यातून सुषमा अंधारे यांची महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांकडे मागणी। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध, शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही असा ठराव। बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील, प्रत्येकाने स्वतःच्या मताने निर्णय घ्यायला सुरुवात केल्यास महायुती अडचणीत येईल, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। नगर परिषदेला पडलो तरी काहींना आमदार व्हावं असं वाटतं, रत्नागिरीमधील विधानसभांवर भाजपच्या राजेश सावंत यांच्या दाव्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या जागांवर समन्वय समिती निर्णय घेईल असं विधान। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, 4 ते 13 ऑगस्टच्या दरम्यान मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बैठकांचं आयोजन, उमेदवारांची चाचपणी करत सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू। माझी हा शब्द खूप रुतणारा, आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, नवनीत राणा यांचा अमरावतीमध्ये फडणवीसांसमोर वक्तव्य।